वेलकम टू अविसॉस इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत क्लास 9मधील लेसन द ग्रेट सायंटिस्ट यामधील तिसरा आणि शेवटचा भाग. मी मुद्दामच हा लेसन 3 भागामध्ये डिवाईड केलेला आहे, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही आणि छोटे छोटे व्हिडिओजमधून तुम्हाला लवकर तो लेसन समजेल. तर हा एक फायनल भाग या लेसनचा आता आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. Faraday had a never give up attitude and he respected Davy, so he accepted the assignment despite knowing that it would be very difficult. तर या आधीच्या भागामध्ये आपण बघितलं की डेव्ही यांनी मायकल फॅरेडे यांना त्यांच्या सायन्सच्या कामापासून म्हणजे त्यांच्या प्रयोगाच्या कामापासून दूर ठेवण्यासाठी एक डिफिकल्ट टास्क दिला होता. बॅवेरियन ग्लासचं रिव्हर्स इंजिनियर करायचा टास्क त्यांनी दिला होता. आता मायकल फॅरेडे हे डेव्ही यांची रिस्पेक्ट करायचे, कारण डेव्ही त्यांचे सिनियर होते, त्यामुळे त्यांनी ते काम करायचं मनावर घेतलं. जरी त्यांना माहिती होतं की हे काम खूप डिफिकल्ट आहे, हे करणं खूप कठीण आहे, तरीही ते करायचं त्यांनी ठरवलं. ही टॉइल्ड फॉर 4 years विथ नो हेल्प फ्रॉम डेव्ही अँड ही ॲज एक्सपेक्टेड फेल्ड. तर त्यांनी 4 वर्षापर्यंत मेहनत केली, 4 वर्ष प्रयत्न केले आणि त्यांना डेव्हीकडून कुठलीही मदत त्यामध्ये मिळाली नाही. आणि अशा प्रकारे जीवनाचे 4 वर्ष त्यांनी त्या कामामध्ये घालवले, करूनही ते शेवटी फेल झाले. फॅरेडे नेवर लर्न द सिक्रेट अँड दिस रिमाइंडेड हिज फर्स्ट फेल्युअर ॲज अ सायंटिस्ट. फॅरेडे यांना ते सिक्रेट कधीच समजलं नाही आणि ते त्यांच्या जीवनातलं ॲज अ सायंटिस्ट म्हणजे सायंटिस्ट म्हणून पहिलं फेल्युअर होतं, पहिलं अपयश होतं. Remind himself of these difficult times, he kept a single glass brick on his shelf as a souvenir. आणि to remind himself of these difficult times, he kept a single glass brick on his shelf as a souvenir. आणि या कठीण वेळेची आठवण म्हणून त्यांनी तो जो ग्लास होता म्हणजे जो काचाचा तुकडा होता बॅवेरियन ग्लास, तो आपल्या शेल्फमध्ये ठेवला ॲज अ सोव्हेनियर म्हणजे एक स्मरणिका. सोव्हेनियर म्हणजे स्मरणिका, अशी वस्तू जी एखाद्या गोष्टीची आठवण देत राहील, तर ॲज अ सोव्हेनियर तो त्यांनी स्वतःकडे ठेवला. दिस वुड इन्स्पायर हिम ड्युरिंग हिज डिफिकल्ट टाईम. आणि जेव्हा त्यांच्या जीवनात कठीण वेळ यायची किंवा कठीण प्रसंग यायचे, त्यावेळी तो काचाचा तुकडा त्यांना नेहमी इन्स्पायर करायचा, त्यांना प्रेरणा द्यायचा. इन 1829 डेव्ही डायड अँड फॅरेडे सक्सिडेड हिम ॲज हेड ऑफ द लॅबॉरेटरी. आता पुढे 1829 साली डेव्ही यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यानंतर फॅरेडे हे त्या लॅबॉरेटरीचे हेड झाले. ही वॉज फ्री टू परस्यू वॉट एव्हर ही लाईक्ड अँड ही मेड अनदर रिव्हॉल्युशनरी डिस्कवरी. आता जेव्हा ते स्वतःच लॅबॉरेटरीचे हेड झाले, तेव्हा आता ते काही करायला म्हणजे कुठलाही प्रयोग करायला मोकळे होते. अँड ही मेड अनदर रिव्हॉल्युशनरी डिस्कवरी. आणि अशा प्रकारे त्यांनी अजून एक क्रांतिकारी असं डिस्कवरी म्हणजे शोध लावला. ही नोटीस दॅट इफ ही मूव्ड अ मॅग्नेट इट कुड प्रोड्यूस इलेक्ट्रिक करंट. त्यांनी असं नोटीस केलं, त्यांच्या असं लक्षात आलं की जर त्यांनी मॅग्नेट म्हणजे चुंबकाला योग्य रीतीनं हलवलं तर त्याच्यापासून इलेक्ट्रिक करंट तयार होतो. दस ही कुड नाव कन्वर्ट मोशन इंटू इलेक्ट्रिसिटी. अशा प्रकारे ते मोशन इंटू इलेक्ट्रिसिटी म्हणजे हालचाल, मोशन, याचं रूपांतर इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युतमध्ये करू शकले. दिस इज हाऊ द इलेक्ट्रिक जनरेटर वॉज बॉर्न. अशा प्रकारे इलेक्ट्रिक जनरेटरचा शोध लागला. समथिंग स्टील यूज टुडे टू जनरेट ऑल काइंड्स ऑफ पॉवर लाईक डायनॅमोज अँड अदर डिव्हायसेस. तर हा जो त्यांचा प्रयोग होता, हा जो इलेक्ट्रिक जनरेटर होता, हा आजही बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रिसिटी तयार करायसाठी वापरण्यात येतो, लाईक डायनॅमोज अँड अदर डिव्हायसेस. तर अशा प्रकारे एक अजून रिव्हॉल्युशनरी शोध मायकल फॅरेडे यांनी लावला. त्यांनी कोणता शोध लावला तर मोशनचं रूपांतर इलेक्ट्रिसिटीमध्ये कसं करतात हे शोधून काढलं. म्हणजे हालचाल, त्याचं रूपांतर त्यांनी विद्युतमध्ये म्हणजे इलेक्ट्रिसिटीमध्ये करून दाखवलं. Faraday was now a legend. In 1840 he developed memory loss which continued for the rest of his life. आता फॅरेडे एक लेजंड झाले होते, जिथे जागते प्रेरणास्थान लोकांचे झाले होते, एक थोर पुरुष, महापुरुष झाले होते. In 1840 he developed memory loss which continued for rest of his life. पण 1840 त्यांना मेमरी लॉसची समस्या निर्माण झाली, जी त्यांच्या आयुष्यात मग शेवटपर्यंत सोबत राहिली. बट द डिसीज डिड नॉट स्टॉप हिम. पण या बिमारीमुळे
ते थांबले नाहीत किंवा ही बिमारी त्यांना थांबवू शकली नाही. ही पर्झर्ट starting a complicated experiment to prove that light was closely related to electricity and magnetism, a novel thought in those time. त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी एक्सपेरिमेंट स्टार्ट केले टू प्रूव्ह दॅट लाईट वॉज क्लोजली रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. लाईट म्हणजे प्रकाश हा इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमशी क्लोजली रिलेटेड आहे, म्हणजे त्याचा संबंध, प्रकाशाचा संबंध हा इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझमशी आहे. अ नोवेल थॉट इन दोज टाईम, आणि त्या काळातला हा एक अभूतपूर्व असा विचार होता किंवा एक नवीन विचार होता. त्याआधी असा विचार कोणीच केलेला नव्हता. तर अशा एका प्रयोगावर काम करणं मायकल फॅरेडे यांनी सुरू केलं. रिमेंबर दॅट पीस ऑफ बावेरियन ग्लास फॅरेडे हॅड केप्ट ऑन हिज शेल्फ. तर तुम्हाला तो पीस ऑफ ग्लास आठवतो का, जो फॅरेडे आपल्या शेल्फमध्ये ठेवायचे ॲज अ सोवेनियर. He was determined to convert the reminder of his first major failure to an instrument of great success. तर अशा प्रकारे तो जो त्यांचा सोवेनियर होता, जो त्यांना एक आपल्या पहिल्या अपयशाची आठवण देत होता, तो आता तोच त्यांच्या मदतीला आला आणि तोच त्यांना एक ग्रेट सक्सेस म्हणजे एका मोठ्या यशाकडे, तोच त्यांच्या एका मोठ्या यशासाठी सुद्धा कारणीभूत ठरला. He used the same glass now to show that in the presence of the magnet, light could be isolated into a single wave rather than spreading out randomly in all direction. आता त्या ग्लासच्या मदतीनं त्यांनी असा शोध लावला की इन द प्रेझेन्स ऑफ अ मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेटच्या प्रेझेन्समध्ये लाईट कुड बी आयसोलेट इंटू अ सिंगल वेव्ह. जो प्रकाश असतो तो एका सिंगल वेव्हमध्ये आयसोलेट होतो, म्हणजे एका सिंगल वेव्हमध्येच प्रवास करतो, एका सिंगल लाटेमध्ये प्रवास करतो, रॅदर दॅन स्प्रेडिंग आउट रँडमली इन ऑल डायरेक्शन, ना की तो सगळ्या डायरेक्शनमध्ये पसरतो. म्हणजे जेव्हा मॅग्नेटच्या संपर्कात जेव्हा लाईट येतो तेव्हा लाईट हा सगळीकडे न पसरता एका सिंगल वेव्ह म्हणजे एका सिंगल लाटेमध्येच प्रवास करतो. अ कन्सेप्ट कॉल पोलरायझेशन, आणि या कन्सेप्टला पोलरायझेशन असं म्हणतात. He then took the age-old experiment of sprinkling iron fillings on a sheet of paper near a magnet, making a circular pattern. आता त्यांनी हे प्रूव्ह करायसाठी एक जुना प्रयोग वापरला, ज्यात एका शीटवर एक मॅग्नेट ठेवण्यात येतो आणि त्याच्या बाजूला आयर्न फिलिंग्स म्हणजे लोखंडाचे जे आपले जे कण असतात, चुरा असतो लोखंडाचा, तो टाकण्यात येतो आणि जेव्हा आपण ती शीट टॅप करतो तेव्हा तो चुरा एका सर्क्युलर मोशनमध्ये त्याच्या भोवती जमा होतो. तुम्ही हे सायन्सच्या बुकमध्ये शिकलेले असाल. He went on to prove that these patterns were not a property of the iron fillings. In fact, they were due to invisible magnetic fields that filled the empty space around the magnet and hence disturbed the fillings. तर त्यांनी असं प्रूव्ह करून दाखवलं की ही जी क्वालिटी आहे, हे जे ते सर्क्युलर मोशनमध्ये त्या मॅग्नेटच्या भोवती एका पॅटर्नमध्ये जाऊन ते आयर्न फिलिंग्स बसतात, तर ही त्या आयर्न फिलिंग्सची प्रॉपर्टी नाही, तर हे त्या मॅग्नेटचं मॅग्नेटिक फील्ड आहे जे त्या मॅग्नेटच्या भोवती तयार होते आणि त्या पॅटर्नमध्ये जाऊन ते आयर्न फिलिंग्स जमा होतात. दिस इज वेअर हिज लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन वेंट अगेन्स्ट हिम. पण इथे कुठे त्यांचं जे लॅक ऑफ फॉर्मल एज्युकेशन होतं, म्हणजे त्यांचं जे शालेय शिक्षण पूर्ण झालेलं नव्हतं, त्याच्यामुळे त्यांचं इथे नुकसान झालं. कसं बघा, फॅरेडे डिड नॉट नो मच अबाउट ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स, सो ही जस्ट कॉपीड द आयर्न फिलिंग पॅटर्न विथ हिज हँड. आता फॅरेडे यांना मॅथमॅटिक्सबद्दल, ॲडव्हान्स मॅथमॅटिक्सबद्दल, गणिताबद्दल काहीही माहिती नव्हतं. त्यामुळे ते काय करायचे, तर त्यांनी ते जे पॅटर्न्स होते, आयर्न फिलिंग्स कशा प्रकारे त्या मॅग्नेटच्या भोवती तयार होतात, ते पॅटर्न्स फक्त त्यांनी कॉपी केले, म्हणजे त्याची चित्र त्यांनी आपल्या वहीवर किंवा एखाद्या पेजवर काढले. ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन देम इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन. पण त्यांना ते मॅथमॅटिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये प्रूव्ह करणं शक्य झालं नाही, म्हणजे प्रूव्ह करून दाखवता आलं नाही. म्हणजे जेही त्यांच्या समोर येत होतं, त्यांचा जो रिझल्ट होता तो ते फक्त कॉपी करायचे, त्याची चित्र काढायचे, पण ते ॲज अ मॅथमॅटिकल इक्वेशन म्हणजे गणितामध्ये, गणितीय भाषेमध्ये त्यांना ते प्रूव्ह करता आलं नाही, समजून सांगता आलं नाही. He made hundreds of such drawings, but without equation they were not accepted. त्यांनी शेकडो असे ड्रॉइंग्स बनवले त्या मॅग्नेटिक फील्डचे आणि त्या आयर्न फिलिंग्सचे, बट विदाऊट इक्वेशन म्हणजे मॅथमॅटिकल इक्वेशनशिवाय ते कोणी एक्सेप्ट केले नसते. ते त्यांना प्रूव्ह करून दाखवणं क्रमप्राप्तच होतं, त्याशिवाय ते एक्सेप्ट झाले नसते.
फॉर्च्यून फेवर्ड द ब्रेव फॅरेडे वन्स अगेन व्हेन ही मेट जेम्स मॅक्सवेल. आता पुन्हा एकदा त्यांचं सुदैव त्यांच्या कामी आलं. फॉर्च्यून म्हणजे सुदैव त्यांच्या कामी आलं, कारण ते जेम्स मॅक्सवेल यांना भेटले. अ वेल्दी एज्युकेटेड फिजिसिस्ट वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स. आणि जेम्स मॅक्सवेल कोण होते तर वेल्दी एज्युकेटेड होते. वेल्दी म्हणजे श्रीमंत होते, एज्युकेटेड म्हणजे चांगले शिकलेले होते, आणि फिजिसिस्ट होते म्हणजे फिजिक्सचे सायंटिस्ट होते, आणि वेल वर्स्ड इन मॅथमॅटिक्स, आणि मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा त्यांचा हातखंड होता. ही वॉज विलिंग टू वर्क विथ फॅरेडे, आणि त्यांची फॅरेडे यांच्यासोबत काम करायची इच्छासुद्धा होती. इट वॉज मॅक्सवेल हू ट्रान्सलेटेड फॅरेडेज आयडिया इन टू अ सेट ऑफ इक्वेशन दॅट आर नाव कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन. तर मॅक्सवेल यांनी फॅरेडेंची जी वर्क होतं, म्हणजे फॅरेडेंचं जे काम होतं, फॅरेडेंची जी आयडिया होती, तिचं रूपांतर एका इक्वेशनमध्ये केलं. सेट ऑफ इक्वेशन्स म्हणजे काही इक्वेशन्समध्ये केलं. दॅट आर नाव कॉल्ड मॅक्सवेल्स इक्वेशन, ज्याला आपण आता मॅक्सवेल्स इक्वेशन असं म्हणतो. देअर कंबाईंड वर्क हॅज हेल्प्ड अस इन मेनी वेज. तर त्यांनी जे सोबत काम केलं, मॅक्सवेल आणि फॅरेडे यांनी सोबत केलेलं काम हे आजही आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. द कंबाईंड वर्क हेल्प्ड अस इन मेनी वेज. इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम टुडे आर डिझाईन्ड अराउंड देअर डिस्कवरीज. त्यांनी लावलेल्या शोधाच्या भोवतीच आजचं इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम काम करते. जे आपण टी व्ही बघतो किंवा जे आपण फोनवर बोलतो, जेवढे कम्युनिकेशनचं सिस्टीम आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्सचं सिस्टीम आहे, ते त्या दोघांच्या ज्या प्रयोगावरच काम करते. Someday we might even be able to communicate with aliens across different galaxies using the product of these discoveries. आणि असं होऊ शकते कदाचित पुढे चालून भविष्यात आपण त्यांनी ही जी डिस्कवरीज म्हणजे त्यांनी हा जो शोध लावलेला आहे त्याच्या मदतीने दुसऱ्या गॅलेक्सीजमधील एलियन्सशी सुद्धा संपर्क साधू शकू. सो अशा प्रकारे त्यांनी केलेलं काम किती महत्त्वाचं हे आपल्या लक्षात येते. Faraday's life started with difficulties, but as a great scientist, he met each difficulty with perseverance and conviction. तर फॅरेडे यांची लाईफ जी होती ती जरी डिफिकल्टीज म्हणजे जरी समस्यांनी किंवा अत्यंत कठीण अशी सुरू झाली होती, तरीही ही मेट ईच डिफिकल्टी विथ प्रिझर्वेरन्स अँड कन्व्हिक्शन. तरी त्यांनी प्रत्येक डिफिकल्टी, प्रत्येक संकटाचा सामना हा चिकाटीने आणि कन्व्हिक्शन म्हणजे स्वतःवरच्या विश्वासाने करून दाखवला किंवा केला. ही वॉज गिवन इम्पॉसिबल टास्क विच ही अंडरटूक ॲज चॅलेंजेस अँड ऑपॉर्च्युनिटीज. त्यांना असे काम देण्यात आले जे इम्पॉसिबल होते, म्हणजे करता येणं शक्य नव्हते, तरीही त्यांनी ते स्वीकारले ॲज अ चॅलेंज अँड ॲज अ ऑपॉर्च्युनिटी. ॲज अ चॅलेंज म्हणून, ॲज अ ऑपॉर्च्युनिटी, संधी म्हणून त्यांनी त्याचा स्वीकार केला. ते कधीही मागे हटले नाहीत. हेच व्हॉट द वॉल्ट डिझनी कॅरेक्टर पिनॅचिओ सेड. तर जे वॉल्ट डिझनीचं एक कॅरेक्टर आहे पिनॅचिओ, तो नेहमी म्हणते, त्याचा सारांश त्यांनी खरा करून दाखवलेला आहे. तर काय म्हटलं होतं त्या पिनॅचिओनी? व्हेन यू विश अपॉन अ स्टार इट डज नॉट मॅटर हू यू आर. जेव्हा तुम्ही एखाद्या ताऱ्याची किंवा एखाद्या स्टारची अपेक्षा करता, तेव्हा तुम्ही कोण आहे हे महत्त्वाचं राहत नाही. याचाच अर्थ असा की जेव्हा तुम्ही मोठी स्वप्न बघता किंवा तुमचे जे स्वप्न असतात ते खूप मोठे असतात, तेव्हा तुम्ही कोण आहे, तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे, तुमच्याकडे तेवढे साधनं उपलब्ध आहे की नाही, या गोष्टी महत्त्वाच्या राहत नाहीत. तर अशा प्रकारे हा होता लेसन द ग्रेट सायंटिस्ट फ्रॉम द इंट्रोडक्शन ऑफ रिग्नायटेड बाय एपीजे अब्दुल कलाम अँड सिराज पाल सिंग. तर एपीजे अब्दुल कलाम आणि सिराज पाल सिंग यांच्या इंट्रोडक्शनमधून हा लेसन घेतलेला आहे आणि अत्यंत इन्स्पिरेशनल असा हा लेसन आहे. जर तुम्ही ठरवलं की तुम्हाला जीवनात काहीतरी करायचं आहे, तर कुठलीही गोष्ट, कुठलीही समस्या, कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला ती गोष्ट करण्यापासून रोखू शकत नाही. आणि हेच आपण या मायकेल फॅरेडे यांच्या जीवनावरून इथे शिकतो. तर अशा प्रकारे इथे लेसन संपतो. आय होप तुम्हाला लेसन समजला असेल. समजलं असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजून काही समस्या असेल, काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.